तर नमस्कार मंडळी, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, आता सध्या मे महिना आहे, तर आपण मे महिन्यात बघतो कारण आता पाऊस कधी लवकर असतं कधी उशिरा असतं, त्यामुळे आपल्या गावाकडे पण नद्या असतात त्या कधी कधी आटून जातात कारण पाण्याची पातळी कमी होत असते दिवसेंदिवस। तर त्यासाठी आपल्याला नदीवर बंधारे घालायचे असतात। आपण दगड्यांनी पण घालतो बंधारे, काही पक्के असतात। तर आपण आलोय आता आपल्या तळीवर, म्हणजे जिथून आपल्या गावासाठी पाणी जातं। तर इथे आहे आपली तळी, तर ही आपण पाठी बघतोय। त्यानंतर ह्या तळीचं पाणी बाजूला विहिरीच आहे, त्या विहिरीमध्ये पाणी जातं। तर त्यानंतरला या विहिरीतून आपल्या गावात जातं। तर असं आहे ही प्रोसेस। तर बघूया आपली तळी म्हणजे पाणी कुठून जातं ते बघूया आता आपण। तर मंडळी बघतोय आपण, ही आता आपली तळी आहे, म्हणजे या तळीतलं पाणी पलीकडे त्या विहिरीमध्ये जातं, त्या विहिरीमधून आपल्या गावाला पाणी पोचवला जातो। तर आता नदीवर आपण बंधारे घालायचं आहे आपल्याला। तर बंधारे घातल्याने नंतरला या तळीचं आणि विहिरीचं पाणी साठणार आहे। तर हा आपला विश्वनाथ दादा, हा कशाला लागणार आहे? हे बंधारा कसायला, हा माती खचायला। तर बघतोय आपला विश्वनाथ दादा पण आलाय, तो पण असतो कारण जेव्हा आपली गावसाई असते तेव्हा मला तो पहिल्यांदा फोन करतो की गावसाई आहे, जातोय ना, मग आम्ही दोघे सोबत येतो। तर मंडळी, त्या तळीतलं पाणी नंतर या विहिरीमध्ये सोडलं जातं। हे बघा, या विहिरीमध्ये पाणी आता सोडलेलं आहे। तर विहिरीच्या पुढे आपली नदी आहे। तर बघूया, आपली लोक आले आहेत, काही ठराविक जण। तर मंडळी बघतोय, आपले ठराविक जण आपले गावातील लोक आलेले आहेत। तर आपले राणे काका पण आले आहेत, सुजित। तर बघतोय आपण इथे दगड्यांचा आता बंधारा घालतोय छोटा, म्हणजे पाणी साचेल। या बंधाऱ्यामुळे नंतरला आता या विहिरीमध्ये पाणी साठेल जास्त, आणि आता मे महिना पण येतोय म्हणजे पाणी आटत जातंय। तर इकडे पण आपल्याला बंधारा आहेच। तर आपण बघतोय काका आता माती टाकून ते माती खचतायत दगड्यांमध्ये, जेणेकरून दगड्या घट्ट बसाव्यात। रमंदा। तर मंडळी बघतोय इथे आता माती अनेक दादा इथे भरतोय, आणि संदीप दादा पण आहे। दादा, काय किती दिवस सुट्टी आहे? 15 दिवस आहे, बरीच आहे। पाण्याची कमतरता आहे ना आता। हो, आपण आता सध्या एक बांध घालूया, तर पाण्याची पातळी वाढेल। हो तेच, कारण आता दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होते। तर बघतोय अनेक दादा पण आता माती जमा करतोय। पाणी चढणार आहे इथं। झाले कपडे धुवून? हो। तर बघतोय काका कशा प्रकारे माती खचतायत, म्हणजे दगड गच्च बसेल। टाक अजून धाक दगडी, तिथे लागते वर। पाणी काय भरायचं सगळ्यात मोठा। तर म्हणजे या सर्वांनी आपण जरा बंधारा घालूया, कारण आता दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होते, ते आपण बघतोय।
कारण ही नदी आता इथे बंधारा घातलेला होता, तर पाणी एवढं साचलं आहे. अजून पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होईल. तर आता उष्णता पण आहे, त्यामुळे वाफ होते पाण्याची जास्त. पण पाऊस कधी येतोय माहीत नाही अजूनपर्यंत. तोपर्यंत आपण बंधारा घालूया आणि पावसाची वाट बघूया. लवकर आहेत ना. पाऊस लेट आहे का रे? थोडा भरपूर मला गेला कुठे भर भेटायला पाहिजे होती थोडीशी. 6 वाजता सुरुवात केला ना त्या जमलं बलगन. नाही पाऊस नाही तर मागे पडला तो. काय तो मध्ये मध्ये पडतो, मागे पण गेल्या वर्षी पडला होता ना. मागचा पाऊस बघत असला तो जबरदस्त होता. रात्री बराच पडला, तरी पण 10:30च्या आसपास ना. हा 10:30च्या आसपास. सर्व नंतर मोदी आले. जास्त भरली काय? बरोबर आहे. इथे बघा, इथे बसायला जागा आहे चांगली. चप्पल काढले तर म्हणजे बघते आपण जिथे काम करतोय तिथेच काकी कपडे धुवायला पण आले. म्हणजे आपण हल्दीचा व्हिडिओ बघितला काकींच्या घरी. हा राकेश शेठ आले. तर म्हणजे बघतोय आपण आपल्या नदीवर आलो होतो. तर बघूया आपण कशा प्रकारे बंधारा घातला आता नदीवर आपल्या. तर या बंधाऱ्यामुळे बाजूच्या विहिरीला आपल्याला पाणी साठेल. तर बघूया कसा बंधारा आहे तो आपण आता केलाय. तर म्हणजे आपण मगाशी बघितलं की मगाशी या नदीवरचे कातळ होते, ते दगड एकत्र करून त्यामध्ये माती टाकली. नंतरला वरती कागद टाकून पालापाचोळीला वगैरे ठेवले, दगड ठेवलेले आहेत, जेणेकरून वरतून पाणी आलं तर माती धुपून जायला नको, त्यासाठी कागद टाकलेला आहे. तर बघतोय आपण कोण कोण होता. तर हे आपले गावातले सर्व दादा मंडळी सर्व आलेत. आपण 7-8 जण होतो. तर काहींना घरी जावं लागलेलं लवकर, त्यासाठी गेले. तर आपण जरा हातपाय धुवून आता बसलोय. काय कसं वाटतंय किदा, कसं वाटतंय? माइंड फ्रेश झाला, माइंड फ्रेश, बॉडी पण फ्रेश झाली. थकवा गेला ना जरा. तर म्हणजे बघतोय आपण एवढे जण होतो, तरी पण आता आपल्यामधले 2-3 जण गेले. काहींना थोडं काम होतं. तर आपण बघूया कोण कोण आलेत पुन्हा एकदा. तर आपण बघतोय आपल्या इथे धरण बांधण्यासाठी आपण काय काय आणलं होतं. कुदला, पावडा वगैरे सर्व घेऊन आलोय. काय आता कसं वाटलं? मस्त मग एकदम खूप छान वाटलं. आणि किती महिन्यानंतर आपण धरण बांधला? 5-6 महिने झाले असतील ना. तर बघूया आपण आता सर्वांनी एवढं छोटासा बंधारा घातलाय. हां, दुसरी वेळ. तर बघूया आता समजेल थोड्या दिवसांनी पाणी किती साचेल तर. आणि आता पाऊस कधी येईल तो आपल्याला सांगू शकत नाही. पण आता या बांधून पण 1 फूट तरी पाणी वाढलं. हां, पण आता हळूहळू पाण्याची पातळी वाढेल. बघूया कधी येतोय तो. तोपर्यंत आपण बघतोय कशा प्रकारे हा बंधारा आपण घातलेला आहे. तर एवढे सर्वजण आपण उपस्थित होतो बंधारा घालण्यासाठी. तर मंडळी बघतोय आपण सर्वांना बघितलं कोण कोण उपस्थित होते. तर आपण असा बंधारा आज घातला आहे आपल्या विरसेच्या नदीमध्ये. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.